आपण सध्या भंडाऱ्याच्या तुमसर येथे आहोत। तुमसरच्या तहसील कार्यालयात नगर परिषदेत झालेल्या निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूम जे आहे तयार करण्यात आलेले आहे आणि आपण सध्या या स्ट्रॉंग रूम परिसरात बघू शकतो। आपण पोलिसांच्या इथं तगडा बंदोबस्त लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जवळपास 12 पोलीस कर्मचारी इथं तैनात आहेत। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे 6 सीआरपी आणि 6 स्थानिक पोलीस असे एकूण 12 पोलीस इथं तैनात पाहायला मिळतात। खरं पाहायला गेलं तर 7 सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्या जे आहे 7 सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत त्यांची बघायसाठी स्क्रीन जी आहे ही बाजूला इथं एका खोलीत आपल्याला पाहायला मिळते। इथून जो आहे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर जो आहे पूर्णपणे वॉच ठेवला जातो आणि हे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे हा म्हणजे खरं पाहायला गेलं तर पूर्ण 21 तारखेपर्यंत अशाच प्रकारे राहणार आहे। नाईट शिफ्ट मध्ये आणि डे शिफ्ट मध्ये अशा 2 शिफ्ट मध्ये हा जो आहे पोलिसांचा बंदोबस्त इथं पाहायला मिळतो आणि ईव्हीएम जे आहे त्या या स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये सील करून अतिशय सुरक्षितपणे इथं ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।